नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. घर बसल्या रोजगाराचा नवा वसा. प्रबोधन समिती आणि कल्याणी महिला संस्थातर्फे उदरनिर्वाह स्वयंरोजगार प्रकल्पाचा भव्य शुभारंभ. संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये लघु उद्योगाच्या संधी. घर बसल्या रोजगाराच्या संधीचा नवा वसा. संपूर्ण महाराष्ट्रात 6 विभाग, 36 जिल्हे, 358 तालुके, घर बसल्या लघु उद्योग संधी उपलब्ध. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीतर्फे आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रोजगार निर्मिती माध्यमातून उदरनिर्वाह स्वयंरोजगार प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सन्माननीय डॉक्टर सौ सुनीताताई मोडक, राज्य अध्यक्षा प्रबोधन समिती, संस्थापक अध्यक्ष कल्याणी महिला सेवाभावी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर स्वयंरोजगाराला सुरुवात झाली असून सक्षम स्त्री, सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज या ब्रीदवाक्याला साकारत सेवाभावी संस्था प्रबोधन समितीतर्फे उदरनिर्वाह स्वयंरोजगार प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप चौक, छत्रपती मेडिकल जवळ, नवीन सिडको, नाशिक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध स्वयंसेवी सामाजिक संस्था, स्वयंरोजगार क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य तसेच युवक युवतींचा मोठा सहभाग होता. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीने संपूर्ण महाराष्ट्रातील 6 विभागात 36 जिल्हे, 358 तालुके रोजगार निर्मितीच्या दिशेने उपक्रम हाती घेणार आहेत. घर बसल्या रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाह स्वयंरोजगार प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा लघु उद्योग उभारता येईल, यासाठी संस्थेकडून संपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण मोफत मिळणार आहे आणि आवश्यक कच्चा माल पुरवला जाणार आहे. तयार माल पुन्हा संस्था स्वतः घेणार असल्याने उत्पादन विक्रीचीही चिंता राहणार नाही. हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पात तूपवाती प्रोजेक्ट, LED प्रोजेक्ट, मॉप अनसेबल प्रकल्प, लॉक प्रकल्प, स्क्रबर प्रकल्प, बटन प्रकल्प, समईवात प्रकल्प, फुलवाती प्रकल्प, धूपकप प्रकल्प, चप्पल प्रकल्प आणि झाडू प्रकल्प, सुपारी कटिंग प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. यामधून सहभागी व्यक्ती दरमहा 20 ते 30 हजार रुपये इतके उत्पन्न मिळू शकतील, अशी माहिती समितीच्या प्रतिनिधींनी दिली. या योजनेअंतर्गत शासकीय व बँक सबसिडी सुविधांचा लाभही घेता येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना तसेच बेरोजगार युवकांना घरी बसून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की घरी बसून उदरनिर्वाह करता येईल असा उद्योग प्रत्येक घरात पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे. आम्ही कच्चा माल देतो, प्रशिक्षण देतो आणि तयार माल विकत घेतो. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनाचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होतो. या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन अनेक कुटुंबांचे आर्थिक चित्र बदलणार आहे. समाज उप्लिफ्टमेंटकडे वाटचाल करणारा हा अभिनव उपक्रम ठरत आहे. याबाबत अधिक माहिती राज्य अध्यक्षा प्रबोधन समिती, संस्थापक अध्यक्षा कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी दिली. या प्रसंगी उद्घाटक डॉक्टर सुनीताताई मोडक, राज्य अध्यक्ष प्रबोधन समिती सतीश जगताप, राज्य खजिनदार सौ सुजाताताई डेरे, अध्यक्ष प्रबोधन प्रकोष्ठ समिती संतोष शिंदे, राज्य रोजगार जनसंपर्क प्रमुख उज्ज्वला जगताप, अध्यक्ष नियोजन प्रबोधन समिती अर्चना जाधव, नाशिक विभागीय कोषाध्यक्ष अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सदस्य अमोल मोडक, राज्य सदस्य सौ वृषाली गोधडे, कल्याणी संस्था व्यवस्थापक प्रियांका समुद्रे, राज्य सदस्य आणि आयोजक आनंद समुद्र, नाशिक विभागीय संपर्क प्रमुख, सर्व ऑफिस स्टाफ, रोजगार स्वयंरोजगार चालवणाऱ्या सर्व महिला, प्रोजेक्टच्या मॅनेजर, झोनल मॅनेजर,
वरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं। ही सविस्तर माहिती राज्य अध्यक्ष सौ सुनीताताई मोडक यांनी दिली आहे। मी अमोल मोडक। खरं तर हा माझा स्वतःचा पण एक ड्रीम प्रोजेक्ट होता। कल्याणी संस्थेच्या अंतर्गत काम करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून ह्याच गोष्टीसाठी आम्ही कार्यरत आहोत की महिला ज्या आहेत, मुख्यत्वे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा शहरी भागातल्या ज्या महिला असतील, यांच्या घरातली मुलं ज्यावेळेस शाळेत जातात त्यांना घरामध्ये जवळपास ते 5 ते 6 तास काम करू शकतात, परंतु जॉबसाठी घराबाहेर त्या पडू शकणार नाही। तर घरात बसून जर काही काम असेल तर आमच्यापर्यंत काम तुम्ही द्या, असं त्यावेळेस त्या अनेक वेळेस आम्हाला सांगत आल्या। तर त्या एका प्रोजेक्टची आपण महाराणा प्रताप चौकातनं आता सुरुवात केली आहे की घरात बसून महिलांना स्वयंरोजगार कसा मिळू शकेल आणि त्यांच्या हाताला काम कसं मिळू शकेल। खरं बघायला गेलं तर सबलीकरण आणि सक्षमीकरण हा विषयच असा आहे की ज्याच्यातून महिलांच्या हाताला 2 पैसे मिळायला पाहिजे आणि त्याच्यातून त्या सक्षम झाल्या पाहिजेत। त्यातूनच सक्षम कुटुंब, सक्षम समाज आणि सक्षम राष्ट्र आपण तयार करू शकू असं मला वाटतं। तर आज जो प्रियंकाताईंनी हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला आहे, या प्रोजेक्टला माझ्या मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र राज्यातल्या ज्या विविध भागातल्या, विविध राज्यातल्या किंवा विविध शहरांमध्ये हा प्रोजेक्ट असाच पुढे जात राहो आणि अनेक महिलांना सक्षमीकरणासाठी या प्रोजेक्टनी मदत हो अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू। नमस्कार, मी सतीश जगताप। सर्वप्रथम खरं तर मी सुनीताताई मोडक यांचे आज मनापासून आभार व्यक्त करील, कारण 32 वर्ष झालं चंदनाप्रमाणे ते झिजतात। महिलांच्या सर्व समस्या त्यांना खरोखर माहिती आहेत। महाराष्ट्रभर कायमस्वरूपी दौरे करत असतात। ह्या समस्येतून त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याच महिला घराच्या बाहेर नाही पडू शकत, पण त्यांच्याकडे कुठली नाही कुठली एक एनर्जी आहे, ते काम करण्याची जिद्द आहे। अशा महिलांना आज त्यांनी उदरनिर्वाह स्वयंरोजगार महाराष्ट्र या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून त्यांनी ऍक्च्युअली एक रोजगार दिलेला आहे। आज जर बघितलं तर सुरुवात आहे त्यांनी 11 मशीन पासून, म्हणजे शुभ आकडा पण त्यांनी 11च घेतलेला आहे। बऱ्याच मशीन अशा आहेत की यातल्या ज्या वस्तू आहेत ह्या कायमस्वरूपी घरामध्ये युटिलाइज होतात। तर मी ह्या समुद्रताई, खरं तर मी तिला मुलगीच मानतो, आणि जावई बापू ओके, यांना दोघांनाही इथून पुढे प्रॉपर वेनं वर्किंगच्या मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुम्हाला माहीतच आहे की आज सगळ्यात जास्त समस्या कसली आहे, तो महिलांना काम नाही। महिलांना काम हवं आहे आणि त्यांना काम देण्याचं काम आम्ही करत आहोत। आमच्या सुनीताताई आणि आमची सेवाभावी संस्था आहे, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती। त्या समितीने असं ठरवलेलं आहे की उदरनिर्वाह महिलांचा कसा करायचा, आणि तो उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही इथे काही प्रोजेक्ट आणलेले आहेत, मशिनरी आणलेले आहे। त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होणार आहे। उदरनिर्वाहामध्ये त्यांचं घर चालणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही बघितलंच असेल की सुपारी काटप यंत्र आहे, नंतर बटन बनवण्याचं यंत्र आहे, फुलवाती बनवण्याचं यंत्र आहे, साध्या वाती बनवण्याचं यंत्र आहे, झाडू बनवण्याचं यंत्र आहे। आता आपल्या नाशिकला आलेला आहे कुंभमेळा। कुंभमेळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे आणि हा आम्ही कच्चा माल त्यांना देणार आहे। कच्चा माल दिल्यावर त्याचं मार्केटिंग पण आम्ही करणार आहे, कारण घरात बसल्या बसल्या हा उद्योग त्यांना आम्ही करून देणार आहे। हे करताना त्यांचा वेळ, त्यांचा संसारातला वेळ सगळा व्यवस्थित कामी लागणार आहे आणि सिंहस्थामध्ये त्यांचं मार्केटिंगसुद्धा आमच्या सुनीताताईंच्या आणि आमच्या संस्थेने मोठ्या प्रमाणात करणार आहोत। त्यामुळे त्यांना मार्केटिंगचा प्रश्नसुद्धा राहणार नाही आहे। तर ह्या सगळ्या उद्योग जो आम्ही सुरू केलेला आहे, त्या उद्योजकाला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या। आणि नाशिकमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये हा उद्योग चालणार आहे, महाराष्ट्रभर त्याचं काम चालू राहणार आहे आणि ते काम यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण तत्परतेने काम करत आहे। नमस्कार, सेवाभावी प्रबोधन समिती संस्था नाशिक यांच्या माध्यमातून आज महिलांना स्वयंरोजगार, उदरनिर्वाह जो आहे तो या ठिकाणी सुनीताताई मोडक, कल्याणी महिला बौद्धिक संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा आणि दिव्य आकांक्षा सामाजिक बौद्धिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज आपल्याला 36 प्रकारचे रोजगार जे महाराष्ट्रभर आज पुरवले जाणार आहेत, तर त्याचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि याचं सर्व श्रेय हे सुनीताताईंना देण्यात येत आहे की त्यांनी महिलांना घरात बसून काय रोजगार देता येईल, की जे उदरनिर्वाहाचं साधन झालं पाहिजे, त्यांचा घरातला पूर्ण संसार सांभाळून ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही अशा महिलांना रोजगार देण्यासाठी त्यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे। आणि मी या ठिकाणी त्यांना खूप मोठे धन्यवाद देते की महिलांना सिडको ज्या विभाग आहे आपला नाशिकचा, या ठिकाणी अनेक भागातून नागरिक आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी रोजगार आहे। जसं आपल्या या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे आणि इथं अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात। या ठिकाणी ज्यांचे पती बाहेर पडल्यानंतर त्या महिलांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे, त्या महिला
घरात बसून इथे काम करू शकतात अशा प्रकारचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये त्यांनी बटनचा व्यवसाय दिलेला आहे. नंतर मेणबत्ती, छोट्या ज्या फुलवाती आहेत तर त्याच्यामध्ये मेण तयार करून वाती तयार केलेल्या आहेत. मेण आणि तूप असं मिश्रण तयार करून त्या फुलवाती दिलेल्या आहेत. झाडूचं मशीन आहे. नंतर या ठिकाणी बल्ब, LED जो बल्ब आहे तर त्याचेसुद्धा त्यांनी पार्ट दिलेले आहेत. म्हणजे याच्यात गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी अशी वाटते की त्यांनी रोजगार देताना मशिनरी दिलेली आहे, त्याच्यावर पॅकिंगचं पण मशीन दिलेलं आहे आणि सोबत त्यांनी कच्चा माल दिलेला आहे आणि त्या कच्च्या मालाचं मार्केटिंगसुद्धा करायची कुठेही गरज नाही. समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी माल आपल्याकडून घेणार आहे. म्हणजे महिलांना हा एक विश्वास आहे की मी जर माल तयार करून दिला तर तो घेणार कोण. तर या देखील विचारायचं किंवा म्हणा या प्रश्नाचं देखील त्यांनी एक सोल्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी समस्त नागरिकांना आवाहन करते की आणि महिलांना आवाहन करते की या ठिकाणी आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि या व्यवसायाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे. मी सुनीताताईंना आणि समस्त त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देते आणि थांबते. नमस्कार. आज खरं तर येणार अनेक वर्षापूर्वी हा ड्रीम प्रोजेक्ट आम्ही बघितला होता, पण हा छोटा प्रोजेक्ट नाहीच आहे. हा प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे. सेवाभावी संस्था प्रबोधन समिती गेले 2.5 महिने, म्हणजे ह्या 13 तारखेला 3 महिने होतील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 विभाग येतात, 36 जिल्हे येतात आणि 358 तालुके येतात. तर अनेक दौरे झाले. त्या दौऱ्यांमध्ये प्रत्येकाची एकच भूमिका होती की स्वयंरोजगार कसा मिळणार घरी बसून. तर आज गेले 30 वर्ष कल्याणी संस्था चालवत असताना अनेक छोटे छोटे प्रोजेक्ट दिलेत, पण त्याच्यामध्ये लोकांचं भागत होतं. पण आत्ताच्या स्थितीला जर तुम्ही बघितलं तर महागाई अतिप्रमाणात वाढलेली आहे. त्या महागाईला तोंड देता देता आणि कर भरता भरता लोकांच्या तोंडाला फेस आलाय. मग हा विचार करताना आम्ही नागपूर विभाग 6 जिल्हे, अमरावती विभाग 5 जिल्हे हा दौरा पूर्ण केला 2.5 महिन्यात. तिथे पण प्रत्येक स्वयंसेवी संस्थेचा एकच अजेंडा होता की आम्ही संस्थांना आणि देशाला ही प्रत्येक संस्था प्रबळ कधी बनवेल की आमचा स्वतःचा स्वयंरोजगार चालेल तेव्हा. मग हे हेतुकोनातनं आज प्रत्येक माझ्या कार्यशाळेला 500-600 संस्था, स्वयंसेवी संस्था हजर राहत आहेत. पण हा प्रश्न नेहमी मला सतावत होता आणि त्याच्यामध्ये पाठीमागे अत्यंत मनापासून काम करणारे माझे भाऊ आणि माझे पार्टनर संतोष शिंदे दादा काम करत होते समाजासाठी. असे उद्योजक न बोलता काम करतात तर समाजामध्ये त्यांचीही दखल घेतल्या गेली पाहिजे. तर संतोष दादाला सांगितलं आपला उदरनिर्वाह होत आहे तर आता समाजासाठी जसं स्वयंसेवी संस्था सुरू झाल्या तुळस लावून आणि मंजिरा टाकत चाललोत, तसं आपल्याला उद्योग सुद्धा प्रत्येक घरी देणं गरजेचं आहे. मग हा उद्योग कसा सुरू झाला? या उद्योगाला सेवाभावी संस्था प्रबोधन समिती याच्या माध्यमातून काय नाव शोधायला पाहिजे? तर उदरनिर्वाह स्वयंरोजगार हे नाव आम्ही सर्वांच्या मते देण्यात आलं. त्याच्यानंतर आमच्या ज्या प्रोजेक्ट सांभाळणाऱ्या झोनल मॅनेजर असतील या पूर्ण महाराष्ट्राचं काम इकडे बघणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रोजेक्ट दिसतो आहे आणि मशिनरी दिसत आहे. या पाठीमागे आम्ही 5 ते 8 महिने काम करत आहोत. त्या कामापाठीमागे सगळ्यात मोठी गोष्ट अडचणीची काय असते ती म्हणजे मार्केटिंग. तर सकाळी जर कोणाच्या घरामध्ये वृद्ध लोक आजारी असतील किंवा ती महिला एकटी घर चालवत असेल किंवा काही व्यसनाने तिचा नवरा अगदीच त्याच्यामध्ये गेलेला असेल तर तिचं घर चालणार कसं? आणि आपला तर प्रोटोकॉल प्रमाणे आपण पहिलं जे वाक्य घेतलं आहे ते आहे प्रथम राष्ट्र, नंतर समिती आणि शेवटी स्वतः. पण आता समितीने हा विचार केला शेवटी स्वतः आहात तर शेवटी तो स्वतः पहिला आला पाहिजे आणि त्याचा स्वयंरोजगार झाला पाहिजे. ह्या मतीत अर्थातून हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या दैनंदिनी आहेत. ह्या दैनंदिनी गोष्टींमध्ये आज विचार करा की प्रत्येक जिल्ह्याला ट्रकच्या ट्रक सुपारी जाणार, चा माल तिथेच जाणार आणि पक्का माल आम्ही तिथे घेऊन येणार आहे. फक्त मी बोलले की असं सुरू करते आहे, कोणी बघितलं देखील नाही. तरी सुद्धा 36 जिल्ह्यातनं लोक भेटायला आलेत,
कार्यकारिणीवरच्या आणि प्रोजेक्ट घेऊन गेलेत की त्याचं समीकरण म्हणजे त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्थकरण स्वयंरोजगारातून देणं हा प्रत्येकाचा हेतू आहे. यामध्ये आपले फॅन्सी बटन असतील ते 40 प्रकारामध्ये आहे, पण त्याच्या 40 डाय कोणाला घ्याव्या लागू नये त्यासाठी कच्चं माल ज्या क्रमांकाचं येईल त्या क्रमांकामध्ये त्याचेच तुम्हाला डाय इथे मिळणार. म्हणजे हा छोट्यातला छोटा विचार सुद्धा आपण उदरनिर्वाह ह्या याच्यामधून केलेला आहे. मग बटन असेल, फुलवात असेल, समईवात असेल, झाडू असेल, त्याच्यानंतर चप्पल कटिंग असेल, असे 11 प्रोजेक्ट आणि बल्ब असा अनेक आपण प्रोजेक्ट इथे घेऊन आलो आहे. तर याच्यामध्ये लेडीजलाच काम द्यायचं असं नाही, ज्याच्या हाताला काम पाहिजे आहे त्याला काम मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही 11च प्रोजेक्ट घेतले पाहिजे असं काही नाही. छोटा एक प्रोजेक्ट घेऊन त्याच्या घरामध्ये तुम्ही सुरू करू शकता. आणि याच्यामध्ये प्रथमतः महत्वाचं म्हणजे कच्चा माल एका जागेवर दिला तर पक्का माल तो एकाच जागेवरून घेतला जाणार. मालाची क्वालिटी ही एकदम पारदर्शक असायला हवी. त्याच्यानंतर तिथे ते जिल्ह्याचं एक ऑफिस दिल्या जाणार, एक सेंटर दिल्या जाणार. त्या सेंटर मधूनच हा माल, तिथून कच्चा माल ट्रक तिथे लोड होणार आणि ट्रक भरून निघणार. आम्ही आतून पूर्ण मार्केटिंग कितीही तुम्ही माल तयार करून दिला तो घेण्यास आम्ही पात्र राहणार आहोत. दुसरं, मशिनरी ज्या दिल्या जाणार आहेत त्या मशिनरींमध्ये 1 वर्षाची वॉरंटी आणि गॅरंटी दिल्या जाणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक प्रोजेक्टच्या पाठीमागे तुमचं जे काही मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लागणार आहे ते विनामूल्य आहे. मशीनची सर्व्हिस ही 1 वर्ष असणार आहे. त्यानंतर छोट्यातलं छोटं तुमच्या घरात बसलेली वृद्ध व्यक्ती, शाळेत जाणारी मुलं हे सुद्धा हा घरी बसून व्यवसाय करू शकता आहेत. पण याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की हा 36 जिल्ह्यांमध्ये येत्या 6 महिन्यात प्रोजेक्ट जाईल. आणि हे खरं सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचं 2.5 महिन्यातलं यश आहे. आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागे माझी राज्य कार्यकारिणी आहे. तर मी सगळ्यांना हा प्रोजेक्ट पूर्ण जिल्हा विभाग आम्ही देत आहोत. याच्यामध्ये शासकीय योजना लागू आहेत. याच्यामध्ये शहरी भागाला 25% सबसिडी आणि पुरुषांना 15% सबसिडी आहे. त्यानंतर ग्रामीण भागाला 35% सबसिडी आहे आणि पुरुषांना देखील 15% सबसिडी आहे. तर विविध प्रकारच्या योजना यामध्ये लागू आहेत. त्यामुळे असं मार्केटिंग ह्या प्रोजेक्टसाठी करण्याची गरज पडली नाही, कारण प्रत्येक विभागातून येत आहे. साधी आम्ही पत्रिका काल स्टेटसला ठेवली तर प्रत्येकाला 40-40, 25-25 प्रोजेक्ट आम्हाला एका रात्रीतनं आलेले आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, भावा बहिणींनो, ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये शुद्धता आहे. कुठलीही गोष्ट चुकीची सांगितल्या गेलेली नाही. जे तुम्हाला इथे दिसतं आहे हे सगळे करणारे मराठी युवक आणि मराठी मुली आहेत. ह्या जर युवा पिढी प्रत्येकाला स्वयंरोजगार देऊ शकता तर प्रत्येक भागातून युवा पिढी काहीही करू शकतात. कारण आता टेक्नॉलॉजी ही आपण स्वयंरोजगारासाठी वापरूया इतर ठिकाणी वापरण्यापेक्षा. आणि स्वतःचा रोजगार स्वतः करून दिवसाला 600 ते 1500 रुपये रोज, तर महिन्याला 20 ते 30 हजार रुपये रोज घरी बसून तुम्ही कमवू शकता आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये सामील होऊ शकतात. तर मग तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या याच्या खाली नंबर दिलेला असेल, त्या नंबरमध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा जो कार्यकारिणीवरील व्यक्ती असेल त्याचा नंबर शेअर केला जाईल आणि तिथून तुम्ही तो प्रोजेक्ट घेऊ शकाल. तर चला, आपलं राष्ट्र वाचवूया, स्वयंरोजगार करूया, एकच ध्यास आणि रोजगाराचा विकास. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक महिला आहेत का घरी बसून आपण कुठल्याही प्रकारचं वर्क करू शकत नाही, कुठे बाहेर जाऊ शकत नाही. तर यांच्यासाठी आपण घेऊन आलोय. त्यासाठी काय करायचं आहे की कच्चा माल आम्ही तुम्हाला देणार आहोत, जो रेडी मटेरियल आहे, तयार माल आहे, तो आम्ही घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला मार्केटिंगचा विषय येत नाही. आजकाल आपण बघतो मार्केटमध्ये मार्केटिंग करणं हे सोपं नाहीये. तर त्यासाठीच महिलांसाठी अगदी छान असा उद्योग ताई आपल्यासाठी घेऊन आलाय. आपण कोणकोणत्या मशीन आपल्याकडे आहे, तर कशा पद्धतीने वर्क करतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपली ही मशीन आहे, ही स्क्रबर मशीन आहे, बरोबर. मॅन्युअल मशीन आहे, लाईटची गरज नाही. अगदी कुठे ठेवून तुम्ही सहजासहजी वर्क करू शकता. याची तुम्हाला ही डाय येणार आहे मशीन सोबत. त्यातून ही डाय असते,
याच्यासोबत तुम्हाला शीट दिलं जातं, ते फक्त तुम्हाला कटिंग करायचं आहे. मशीन तुम्हाला फक्त हे जे तुम्हाला दिसतं आहे याच्यामध्ये, तर ते तुम्हाला फक्त याच्यामध्ये डाय ठेवायची आहे आणि फक्त इकडनं फिरवत जायचं आहे. तर आपलं स्क्रबरचं हे कटिंग होतं, त्यानुसार हे स्क्रबर आपले रेडी होतात. यासोबत तुम्हाला आम्ही पॅकिंग मशीन पण देणार आहोत. मशीन सोबत कच्चा माल तुम्हाला आम्हीच देणार आहोत आणि जे रेडी मटेरियल आहे, तयार माल आहे, तो आम्हीच घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करायची नाहीये. यामध्ये सुपारीचं मशीन आहे, सिंगल फेज मशीन आहे, घरच्या लाईटवर चालते, अगदी इझी वर्क आहे. तुम्हाला ही सुपारी दिसते, अशा पद्धतीने रॉ मटेरियल तुम्हाला आम्ही देणार आहोत. ती सुपारी तुम्हाला 2 ते 3 तास भिजवायची आहे, त्यानंतर ती कटिंग करायची आहे. तर ती कशा पद्धतीने कट करायची आहे तर तुम्हाला मी मशीनवर दाखवते. ही सुपारी इथे तुम्हाला ठेवून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपलं मशीन चालू होतं अशा पद्धतीने. फक्त तुम्हाला हलकसं पुश करून कट करायचं आहे. अशा पद्धतीने सुपारी कट होते. तिचं मशीन आहे, हेही सिंगल फेज मशीन आहे, अगदी कुठे ठेवून तुम्ही वर्क करू शकता. अगदी छोटंसं मशीन आहे, पण वर्क एकदम तुम्ही इझिली करू शकता त्याच्यावरती. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दोरीच्या बंडल सारखं रॉ मटेरियल दिलं जाणार आहे. त्याचं तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचं आहे रॉ मटेरियल. इथून स्टार्ट आणि स्टॉपचं बटन दिलं जातं मशीनला. स्टार्ट केली की मशीन आपली चालू होते. हे रॉ मटेरियल घ्यायचंय तुम्हाला, अगदी हलकसं इथे पुश करायचं, आपली वात रेडी होते आणि खाली पडते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या वाती तुम्हाला रेडी करायच्या आहे. समय वात मशीन आहे, हे पण सिंगल फेज मशीन आहे. याच्यावरती तुम्ही 2 ते 3 व्यक्ती मिळून वर्क करू शकता. अगदी इझी वर्क आहे. इथून मशीन स्टार्ट होते, बघा स्टार्ट झाली आपली मशीन. आता त्यानंतर आपल्याला फक्त हा बेल्ट असतो तो ओला करायचा आहे स्प्रेने, अगदी हलकासा ओला करून घ्यायचा आहे. आता आपला बेल्ट ओला झालाय बरोबर. त्यानंतर तुम्हाला असा कॉटन दिला जाणार आहे, हे रॉ मटेरियल मध्ये येणार आहे. हा कॉटन तो 3.5 इंचाचा तुम्हाला कटिंग करून घ्यायचा असतो आणि याच्या फक्त लेअर काढून सोडत जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. हे बघा, याच्यावरती कोणी वर्क करू शकतं. बघताय तिकडे वाती पडताय, आपल्या वाती तयार होता. बघा, हे आपलं बटन मशीन आहे, मॅन्युअल मशीन आहे, लाईटची गरज नाहीये बरोबर. 1 ते 40 प्रकारचे फॅन्सी बटन याच्यामध्ये रेडी होतात. तर कशा पद्धतीने बटन रेडी होते मी तुम्हाला दाखवते. तर हे रॉ मटेरियल मध्ये येणार आहे. हे 2 पार्ट येतो, कपडा येतो, आपल्याला कपडा कट करून घ्यायचा असतो. हा पार्ट दिसतोय तो तुम्हाला याच्यामध्ये ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही डाय असते, त्याच्यावरती कपडा ठेवायचा, दुसरा पार्ट ठेवायचा, हलकासा मध्ये पुश करायचंय तुम्हाला आणि कपडा पुश करून द्यायचा आहे. हलकासा पुश केला की तुम्हाला इथे डाय ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. पुश करायचे तुम्हाला अशा पद्धतीने. झालं की बटन रेडी आपलं. अशा पद्धतीने बटन रेडी होतं. बत्तीचा प्रोजेक्ट म्हणजे तुपात भिजवलेल्या वाती, तर त्या कशा पद्धतीने बनवायच्या मी तुम्हाला दाखवते. तर हे रॉ मटेरियल येणार आहे तुम्हाला वातींचं बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वाती अशा पद्धतीने घ्यायच्या, तुपात बुडवायची आणि अशा ठेवायच्या आहे. तुम्हाला बघू शकता कशा प्रकारे करायचंय तुम्हाला वर्क. हे तर एकदम इझी वर्क आहे. वाती ठेवून झाल्या आपल्या की हे जे तूप आहे ते गरम करायचंय आपल्याला आणि या वातींवर सोडायचंय अशा पद्धतीने. याच्यामध्ये तूप टाकल्यानंतर 2 ते 2.5 तास याला असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वाती अशा पद्धतीने रेडी होणार आहे. बघू शकता आता तुपात भिजवलेली वात आपली रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने त्या रेडी झाल्या आहे. तर अशा पद्धतीने आपल्या तुपात भिजवलेल्या वाती या रेडी आहे. हा आहे आता आपला LED बल्बचा प्रोजेक्ट. यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल येणार आहे अशा पद्धतीने. हे 3 पार्ट असतात. हा पार्ट असतो तो तुम्हाला याच्यामध्ये ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि याला तुम्हाला पॅक करायचा आहे. तर आपला LED बल्ब तयार होणार आहे. पण तुम्हाला अशी वायर येणार आहे, त्यांनी तुम्हाला शोल्डिंग करून घ्यायचंय बल्बला. तर अशा पद्धतीने आपण बल्ब रेडी करू शकतो. अशा पद्धतीचे मॉप आपले रेडी होता. याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअलच मशीन येणार आहे बरोबर. हा पार्ट येतो, त्याच्यानंतर अशा पद्धतीचं शीट येतं, ते तुम्हाला कट करून घ्यायचं असतं. ते याच्यामध्ये तुम्हाला फिट करून घ्यायचं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासोबत लॉक दिले जातात. लॉक मशीन पण येणार त्याच्यासोबत, मशीन सोबत. तर त्यांनी तुम्हाला इथे फक्त लॉक पॅक करायचे, तुमचं हे रेडी होतं माल.
हे आपला झाडू मशीन आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे झाडू आपण या मशीन पासून तयार करू शकतो. नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक.